नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आज डिव्हिडंड, स्प्लिट किंवा बोनसवर काही ना काही अपडेट दिला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया कॅरिसेल लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 905.85 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 32.79% आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 1523.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 65.01% आणि या कंपनीने 2:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे 2 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया अपोलो पाईप्स लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 592.35 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -14.10% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया RACL गिअरटेक लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 1000 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -22.47% आणि या कंपनीने 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया गोपाल स्नॅक्स लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 332.40 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -8.38% आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया मेट्रो ग्लोबल लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 158.45 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 195.44 करोड रुपये। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 68.05% आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया हिंदुस्तान कॉपर लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 323.15 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 31,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 88.52% आणि या कंपनीने 92 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया HEL ग्लासकोट लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 406.50 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -30.45% आणि या कंपनीने 1 रुपये 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया अड्डी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 47.40 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 51 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 16.95% आणि या कंपनीने 1 रुपये 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया अमाइन्स अँड प्लास्टिसिझर्स लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 314.35 रुपये। याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपये। याचा लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 96.53% आणि या कंपनीने 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.